बघा, तर या लेक्चरला आपण आपलं हँड लिव्हरची डिझाईन प्रोसिजर स्टार्ट करणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला हँड लिव्हरची डायग्राम एक्सप्लेन करून सांगितली होती, त्याचं नॉमनक्लेचर, त्याच्यामध्ये जे जे नावं आहेत त्यांचं मिनिंग, डायग्राम वगैरे पण दाखवले आहेत. मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता मी मागच्या लेक्चरमध्ये छोटा, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या टर्मला काय म्हटलं जातं ते माहिती पडून गेलं. आता बघा, ही डायग्राम आहे. ओके, आतापूर्वीचे जेवढे पण डिझाईन प्रोसिजर मी तुम्हाला शिकवले ना, त्याच्यावरून मी तुम्हाला डायग्रामवरून लक्षात कसं ठेवायचं ते सांगितलं होतं. पण हँड लिव्हरमध्ये तसं आपल्याला काही माहीत राहणार नाही किंवा तुम्हाला हे फॉर्म्युले डायरेक्टली पाठ करावे लागतील, कारण तसं काहीही फेल्युअर इथं तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. बघा, आता डिझाईन प्रोसिजर ऑफ हँड लिव्हरमध्ये सगळ्यात पहिले आपण फाइंड आउट करणार द डायमीटर ऑफ द रॉड. ठीक आहे, किंवा डायमीटर ऑफ रॉड म्हणतोय मी, द डायमीटर ऑफ द शाफ्ट. हा जो शाफ्ट आहे आपला छोटा शाफ्ट, तुम्हाला जर कालची ते डायग्राम आठवत असेल जे व्हिडिओमध्ये दाखवली होती मी, तो डायग्राम ॲक्च्युली म्हणजे तो हँड लिव्हरच होता, जो तुम्ही बघितला ना तो हँड लिव्हर होता. त्याचा जो छोटा शाफ्ट होता, तो छोटा शाफ्टचा डायमीटर किती आहे, डी, आणि त्याच्यावर ऍक्ट होणारा लोड कोणता राहील बरं. आता तुम्ही जर थोडंसं आठवायचा प्रयत्न केला तर असा एक शाफ्ट होता, त्याच्यामध्ये आपण एक लिव्हर फिक्स केलं आणि त्या लिव्हरला आपण फिरवणार होतो. तर लिव्हर फिरलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय होतं की लिव्हर फिरलं तर शाफ्टवर काय होतं, एक की वे होता, ज्या कीमध्ये, त्या की स्लॉटमध्ये एक की लावलेली राहते. ज्यावेळेस आपण लिव्हरवर फोर्स अप्लाय करतो तर ते सगळा फोर्स त्या कीच्या थ्रू शाफ्टवर जातो, तर शाफ्ट काय होतो, फिरतो. शाफ्ट फिरतो याचा अर्थ शाफ्टवर कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे, किंवा शाफ्टवर काय ऍक्ट, आता फिरतोय म्हटल्यावर काय गोल होतोय ना, गोल फिरला याचा अर्थ काय, टॉर्क येऊन जातो. तर शाफ्टवर काय ऍक्ट होणार आहे, टॉर्क ऍक्ट होणार आहे किंवा टॉर्शन ऍक्ट होणार आहे आपण असं म्हणू शकतो. आणि टॉर्कचा फॉर्म्युला वी नो दॅट टॉर्क इज इक्वल टू काय होतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स किती अप्लाय करतोय आपण, टी, आणि किती डिस्टन्स आहे ज्या ठिकाणी तुम्ही फोर्स अप्लाय करताय, त्या लिव्हरवर फोर्स अप्लाय करताय तुम्ही, तर तिथून तो जो शाफ्ट आहे, शाफ्टच्या सेंटर पर्यंतचा डिस्टन्स किती कन्सिडर केलाय तुम्ही, एल. सो किती टॉर्क जनरेट होईल त्या शाफ्टवर, पी इंटू एल, तेच दिलंय बघा. द डायमीटर ऑफ द शाफ्ट, हे लक्षात कसं ठेवायचं आहे बघा. डायमीटर ऑफ शाफ्ट, ज्यावेळेस तुम्ही शाफ्ट बद्दल बोलताय त्याच्यावर काही फक्त टॉर्शन येईल है ना, त्याच्यावर फक्त काय येणार आहे, टॉर्क येणार आहे किंवा टॉर्शन येणार आहे. सो डायमीटर ऑफ शाफ्ट आपल्याला जर फाइंड आउट करायचं आहे तर तो फाइंड आउट होऊ शकतो बाय कन्सिडरिंग द शाफ्ट अंडर द प्युअर टॉर्शन. शाफ्टवर फक्त काय ऍक्ट होणार आहे, टॉर्शन ऍक्ट होणार आहे किंवा टॉर्क ऍक्ट होणार आहे. टॉर्शन नावावरून तुम्हाला सॉन्ग मधलं लास्ट चॅप्टर आठवलं असेल, तुमचं टॉर्शन चॅप्टर होत आहे ना, त्यामध्ये आपण हे फॉर्म्युले पण शिकलोय की टॉर्क इज इक्वल टू काय होतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि त्याच्यामध्येच आपण टॉर्शनचा एक अजून फॉर्म्युला शिकलो होतो, दॅट इज टी अपॉन जे इज इक्वल टू क्यू मॅक्स अपॉन आर. क्यू मॅक्स म्हणजेच काय होतं, तुमचा मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. त्याला आपण या ठिकाणी कशाने दाखवतो, शिअर स्ट्रेसला टाऊने दाखवतो है ना, डिझाईनमध्ये शिअर स्ट्रेसला आपण टाऊने दाखवतोय. आणि जेची व्हॅल्यू तुम्हाला जर आठवत असेल तर सॉलिड शाफ्टसाठी जेची व्हॅल्यू, जे म्हणजे काय होतं तुमचं, मला वाटतं जे म्हणजे तुमचा हा होता पोलार मॉड्युलस का काहीतरी होतं, π/32 d⁴ असा फॉर्म्युला होता त्याचा. सो इथं डायमीटर, इथं रेडियस, याला d/2 करून घेतलं, 2 आणि 32 कॅन्सल, 16, इथला डी कॅन्सल, इथं डी क्यूब होऊन गेलं. सो टी इज इक्वल टू काय येतंय बघा, π/16 d³ इंटू टाऊ. तीच लिहिलं इथं, π/16 d³ इंटू टाऊ. तर हा रेजिस्टिंग टॉर्क आहे, मोशन साठी जी बॉडी रेजिस्ट करणार आहे तो टॉर्क किती येणार आहे, π/16 टाऊ d³. तर या दोन्ही फॉर्म्युल्यांवरून आपल्याला काय माहित पडून जाईल, या ठिकाणी बघा टी ची व्हॅल्यू आपल्याला पी इंटू एल वरून माहित पडून जाईल, आणि पी इंटू एल ची व्हॅल्यू इथं पुट केली टीच्या जागी की इथं आपल्याला टॉर्क माहित राहील, सॉरी शिअर स्ट्रेस माहित राहील. इथून आपण काय फाइंड आउट करू शकतो, d³ ची व्हॅल्यू किंवा डी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सो फर्स्ट डिझाईन प्रोसिजरमध्ये फर्स्ट इलेमेंट जो आपण फाइंड आउट करणार आहे तो म्हणजे डायमीटर ऑफ द शाफ्ट. कसं फाइंड आउट करणार की डायमीटर ऑफ द शाफ्ट हा फक्त कसा राहतो, टॉर्शनमध्ये राहतो, प्युअर टॉर्शनमध्ये. आणि टॉर्क जो ऍक्ट होतो तो किती ऍक्ट होतो, पी इंटू एल. आणि सॉमच्या अकॉर्डिंग टॉर्शनचा अजून एक फॉर्म्युला आहे, दॅट इज π/16 टॉर्क इंटू π/16 टाऊ इंटू d³. सो या दोन्ही फॉर्म्युल्यांवरून आपण इथं डायमीटर ऑफ द शाफ्टची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. एकदा आपल्याला डायमीटर ऑफ शाफ्ट भेटला की त्याच्यावरून आपण डायमीटर ऑफ द बॉस पण फाइंड आउट करू शकतो, ज्याला आपण d² ने दाखवत होतो. सो डायमीटर ऑफ द बॉस d2 कॅन बी टेकन ॲज 1.6 टाइम्स ऑफ d. आता हा नंबर आहे,
याचा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ना, हे स्टँडर्ड नंबर्स आहेत. सो डायमीटर ऑफ द बॉस इज इक्वल टू काय घ्यावं लागेल 1.6 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ द शाफ्ट. आणि जी थिकनेस राहते बॉसची, थिकनेस आठवतंय ना, थिकनेस ऑफ द बॉस असा पूर्ण गोल होता आणि थिक पण होता, लेंथ पण होती त्याला है ना. L2 इज द लेंथ ऑफ द बॉस, D2 इज द डायमीटर ऑफ द बॉस, T2 इज द थिकनेस ऑफ द बॉस, असं काल सांगितलं पण होतं. सो डायमीटर 1.6 टाइम्स ऑफ D आणि थिकनेस जी राहते ती किती राहते 0.3 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ द शाफ्ट. तिथं लिहून दिलेलं आहे बघा. ठीक आहे. सो डायमीटर ऑफ द शाफ्ट काढायचं आहे तर तुम्हाला फक्त प्युअर टॉर्शन कन्सिडर करावं लागेल. डायमीटर ऑफ बॉस हा 1.6 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ शाफ्ट राहतो आणि थिकनेस ऑफ द बॉस हे किती राहणार आहे 0.3 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ शाफ्ट. बघा थर्ड पॉइंट, लेंथ ऑफ द बॉस L2 त्याला आपण घेणार आहे D2 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर. आता अशा व्हॅल्यूज राहिल्या की आपण त्याच्यासोबत काही नाही करू शकत, आपल्याला जे लक्षात ठेवल्याशिवाय ऑप्शन नाहीये. तर तुम्ही एक सोबतच लिहून घ्या. जसं D2 ची व्हॅल्यू आपण डायमीटर ऑफ द बॉस किती घेतलं होतं 1.6 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ द शाफ्ट. T2 थिकनेस ऑफ द बॉस किती घेतलं होतं 0.3 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द शाफ्ट. लेंथ ऑफ द बॉस किती घ्यायचं आहे D2 1.25 टाइम्स ऑफ D. आपण कधी पण न्यूमेरिकल मध्ये मॅक्सिमम घेतो, याचा अर्थ आपण 1.25 टाइम्स ऑफ डायमीटरच घेणार आहे ना. सो लेंथ ऑफ द बॉस विल बी 1.25 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ द शाफ्ट. त्यानंतर नेक्स्ट द डायमीटर ऑफ द शाफ्ट ॲट द सेंटर ऑफ बेरिंग. आठवत आहे सेंटर ऑफ बेरिंग? पुढे एक असा छोटा डायमीटर होता ज्याच्यावर की वे होता, काल सांगितलं होतं ते, आणि त्याच्या मागे थोडासा तोच शाफ्ट मागे त्याचा मोठा डायमीटर होता. त्या डायमीटरला आपण काय नाव दिलं, काय कशाने डिनोट केलं होतं D1 ने. आणि तो डायमीटर जो मागचा मोठा डायमीटर राहतो तो कशावर प्लेस्ड होता बेरिंगवर, म्हणून त्याला म्हटलं काय जातं डायमीटर ऑफ द शाफ्ट ॲट द सेंटर ऑफ बेरिंग D1. ते त्या मागच्या शाफ्टवर बघा, पुढच्या शाफ्टवर फक्त काय ऍक्ट होऊन राहिलं होतं टॉर्शन, पण मागच्या शाफ्टवर दोन प्रकारचे मुवमेंट ऍक्ट होतात, एक ट्विस्टिंग मुवमेंट आणि एक बेंडिंग मुवमेंट. ट्विस्टिंग म्हणजे टॉर्क आणि एक बेंडिंग मुवमेंट ऍक्ट होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी तेच दिलं आपण बघा, जर डायमीटर ऑफ द शाफ्ट तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल जो सेंटर ऑफ बेरिंग वर आहे D1 वर आहे, तर तो ऑब्टेन करण्यासाठी तुम्हाला दोन कंडिशन कन्सिडर कराव्या लागतील. कंबाईन मध्ये कोणकोणत्या, एक बेंडिंगची आणि एक ट्विस्टिंगची कंडिशन कन्सिडर करावी लागेल. तर मग आपल्याला ट्विस्टिंग मुवमेंट तर माहितीच आहे, आपण पहिल्या याच्यासाठी केलं ना. ट्विस्टिंग मुवमेंट टॉर्क इज इक्वल टू काय राहतं P इंटू L, फोर्स इंटू लेंथ. आणि बेंडिंग मुवमेंट इज नथिंग बट T इंटू L लिहिलेलं आहे आपण. आता इथं तुम्ही बघितलं असेल काल, तर दिस व्हॅल्यू वॉज L. ठीक आहे. ही व्हॅल्यू काय राहते तुमची L राहते. सो बेंडिंग मुवमेंटला आपण M ने डिनोट करतो, M इज इक्वल टू P इंटू L. आणि ट्विस्टिंग मुवमेंट दॅट T इज इक्वल टू P इंटू कॅपिटल L. मग आता दोन प्रकारचे मुवमेंट ऍक्ट होत आहे त्या D2 डायमीटर असलेल्या रॉडवर. मग त्या ठिकाणी आपण इक्विव्हॅलेंट मुवमेंट काढणार. त्या ठिकाणी ट्विस्टिंग मुवमेंट बेंडिंग मुवमेंट दोघांचा मिळून इक्विव्हॅलेंट मुवमेंट जो बनतोय, दॅट इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट तिला आपण T सफिक्स E ने डिनोट केलंय. सो ट्विस्टिंग मुवमेंट इज इक्वल टू काय होऊन जाईल अंडर रूट ऑफ M स्क्वेअर प्लस T स्क्वेअर. बेंडिंग मुवमेंटचा स्क्वेअर प्लस ट्विस्टिंग मुवमेंटचा स्क्वेअर. सो M च्या जागी आपण काय लिहिणार P इंटू स्मॉल L चा स्क्वेअर आणि T च्या जागी P इंटू कॅपिटल L चा स्क्वेअर. आणि इथं स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केल्यानंतर आता हा वरचा पार्ट मी रफ करतोय बघा, त्याच्यामध्ये अजून आपण फॉर्म्युला बनवू शकतो. तो कसा की दॅट अल्टिमेटली द इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट इज नथिंग बट इथं काय जाईल अंडर रूट ऑफ P स्क्वेअर L स्क्वेअर प्लस P स्क्वेअर कॅपिटल L स्क्वेअर P स्क्वेअर कॉमन आहे, तर अंडर रूट ऑफ P स्क्वेअर इन ब्रॅकेट L स्क्वेअर प्लस कॅपिटल L स्क्वेअर. ट्विस्टिंग मुवमेंट म्हणतो मी, इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट इज इक्वल टू काय P स्क्वेअर चा स्क्वेअर रूट P अंडर रूट ऑफ L स्क्वेअर प्लस कॅपिटल L स्क्वेअर. हा फॉर्म्युला म्हणतो तुमचा इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंटचा. बघा लक्षात तसंच ठेवायचं आहे, ज्यावेळेस डायमीटर ऑफ शाफ्ट काढताय त्यावेळेस फक्त काय ट्विस्टिंग मुवमेंट आहे ना. ज्यावेळेस डायमीटर ऑफ द शाफ्ट प्लेस ऑन सेंटर ऑफ बेरिंग काढताय त्यावेळेस इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट आहे. इथं फक्त T आहे, इथं TE आहे. यामध्ये M स्क्वेअर प्लस T स्क्वेअर करायचं आहे, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि यासोबतच जर D1 डायमीटर आहे आणि इथे इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट काढलेला आहे, सो द इक्विव्हॅलेंट
ट्विस्टिंग मोमेंट कॅन बी गिवन ॲज, अजून एक पद्धतीने आपण इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट लिहू शकतो. आता आपण ट्विस्टिंग मुवमेंटचा एक फॉर्म्युला लिहिला होता ना, π/16 टाऊ इंटू डी क्यूब पहिल्यासाठी. सेम तसंच लिहिणार π/16 टाऊ इंटू d1 चा क्यूब. तर d1 डायमीटर लिहून दे. सो हे पण ट्विस्टिंग मुवमेंट, हे पण ट्विस्टिंग मुवमेंट, दोन्ही तुम्ही इक्वेट करू शकता. ठीक आहे, म्हणजे पहिलं आणि हे चौथा जो टाईपचे चौथा जो आहे, पहिला आणि चौथा पॉईंट जो आहे तो ऑलमोस्ट सेम आहे. फक्त पहिल्या याच्यात फक्त टॉर्क होतं किंवा ट्विस्टिंग मुवमेंट होतं, या ठिकाणी इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट आहे. तर दोघांना इक्वेट केलं. सो p इंटू √(small_l² + (L²) कॅन बी रिटन एज π/16 इंटू टाऊ इंटू d1. असं इक्वेट करून आपण व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, फर्स्ट डायमीटर ऑफ द शाफ्ट फक्त ट्विस्टिंग मोमेंट, सेकंड लेंथ ऑफ बॉस, डायमीटर ऑफ बॉस, थिकनेस ऑफ बॉस काढलं, हे 2-3 पॉईंट झाले. आणि चौथा पॉईंट मध्ये आपण इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट काढलं. कशासाठी? तर याचा वापर करून आपण काय फाइंड आउट करणार आहे, इथून d1 दॅट इज डायमीटर ऑफ द शाफ्ट प्लेस्ड ऑन सेंटर ऑफ बेरिंग. ठीक आहे, इथून d1 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, त्या लास्ट याच्यात एक पॉईंट सांगायचा राहून गेला की जी लेंथ आपण बेंडिंग मोमेंट मध्ये कन्सिडर केली आहे p इंटू स्मॉल एल, दॅट स्मॉल एल कुड बी टेकन एज 2 टाइम्स ऑफ द लेंथ ऑफ द बॉस. ठीक आहे, लेंथ ऑफ बॉसचे आपण त्याला 2 टाइम्स त्या लेंथला आपण कन्सिडर करू शकतो. नाव द नेक्स्ट पॉईंट की साठी डिझाईन करायचं आहे बघा. The key of the shaft is designed as usual for transmitting a torque of P into L. जर टॉर्क अप्लाय होणार आहे P into L करून, त्या पर्टिक्युलर टॉर्क साठी आणि डायमीटर ऑफ द शाफ्ट साठी एक जसा आपण टर्न बकल मध्ये तुम्हाला आठवत असेल, एक आपल्याकडे टेबल होता, त्या टेबलच्या अकॉर्डिंग व्हॅल्यूज घेतल्या होत्या. तशा की मध्ये की साठी पण एक टेबल आहे जो मी टाकून देईल. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ह्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला तो टेबल दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तसा मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पण टाकून देईन. ओके, हा टेबल आहे तुमचा कीचा. यामध्ये आपण 38 साठीची व्हॅल्यू घेतलेली आहे. हँडलिव्हर साठीचा लास्ट पॉईंट बघा, 6 पॉईंट. द क्रॉस सेक्शन ऑफ द लिव्हर नियर द बॉस. बघा, लिव्हर बद्दल बोलतोय आपण, नियर द बॉस. हा बॉस आहे आपला आणि हे पूर्ण काय होतं, लिव्हर. तर जी क्रॉस सेक्शन म्हणजे त्याचा जो एरिया आहे, कोणाचा, बॉसच्या जवळ जो लिव्हर आहे, बॉसच्या जवळपासचा जो लिव्हर होता, त्याचा जो क्रॉस सेक्शन राहतो तो आपण फाइंड आउट करू शकतो बाय कन्सिडरिंग द लिव्हर अंडर द बेंडिंग. बेंड झाल्यानंतर आपण त्याची ती कंडिशन जर आपण अप्लाय केली बेंडिंगची, तर आपल्याला इथले डायमेन्शन भेटू शकतात. त्यासाठी आपण कन्सिडर करून घेतलं की जो लिव्हर आहे नियर द बॉस, त्याची थिकनेस असणार आहे टी. बघा इथे दाखवली आहे या डायग्राम मध्ये. हिअर near the boss the thickness of the lever is T and B is the width or the height of the lever near the boss. इथं वरती दाखवलंय बघा, B काय width आहे किंवा height आहे बॉसची, लिव्हरची सॉरी, नियर द बॉसच्या जवळ जे लिव्हर आहे त्याची थिकनेस किंवा हाईट B कन्सिडर करा, सॉरी width किंवा हाईट B कन्सिडर करा आणि थिकनेस किती कन्सिडर करायची आहे, T. सो बेंडिंग मोमेंट ऑफ द लिव्हर आपल्याला जे माहिती आहे, बेंडिंग मोमेंट ऑफ द लिव्हर काय म्हणजे P इंटू L. ठीक आहे. सो M इज इक्वल टू, बघा आता मागच्या वेळेस P इंटू स्मॉल एल लिहिलं होतं बरं त्या छोट्या शाफ्ट साठी. आता बेंडिंग मोमेंट ऑफ द लिव्हर बॉसच्या केसमध्ये आपण काय लिहितोय, P इंटू L लिहितोय, कॅपिटल L. अँड द सेक्शन मॉड्युलस इज इक्वल टू काय लिहिलं जातंय, 1/6 इंटू T इंटू डी क्यूब. ठीक आहे. सेक्शन मॉड्युलस फॉर द शाफ्ट, सॉरी सेक्शन मॉड्युलस फॉर द लिव्हर फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागेल, त्याला काही ऑप्शन नाहीये. तसं ते फॉर्म मध्ये शिकलेले आहेत तुम्ही सेक्शन मॉड्युलस, पण ते काय राहतात, J/R ची व्हॅल्यू राहते बेसिकली. तर J/R म्हणजे सेक्शन मॉड्युलस राहतं. तुम्हाला आठवत असेल तर ठीक आहे, नाही तर मग पाठ करून घ्या तेवढा एक फॉर्म्युला. Z इक्वल टू 1/6 T इंटू बी क्यू. T थिकनेस ऑफ द शाफ्ट, सॉरी थिकनेस ऑफ द लिव्हर, आणि B काय होतं, विड्थ ऑफ द हाईट ऑफ द लिव्हर नियर द बॉस. सो बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू काय येणार आहे, M/Z. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो फॉर्म मध्ये. बेंडिंग स्ट्रेस इक्वल टू M/Z राहतं. बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू P इंटू L, Z ची व्हॅल्यू 1/6 T इंटू बी क्यूब. कॅल्क्युलेशन केले तर 6 वरती चालला जाईल, तर 6PL डिवाइड बाय T इंटू बी क्यूब ही व्हॅल्यू राहील बेंडिंग स्ट्रेस. ठीक आहे. मग टेन्साईल बेंडिंग स्ट्रेस म्हटलं तर आपण याला सिग्मा T घेऊन घेणार का,
बघा तुम्हाला क्वेश्चनमध्ये समजेल असते कसं अप्लाय करायचं आहे. आणि एक लास्ट पॉईंट हे लिहून घेता तुम्ही. आणि याच्यानंतर एक लास्ट पॉईंट जो आहे तो असा की जी विड्थ राहते दॅट वुड बी कन्सिडर 4 to 5 टाइम्स ऑफ द थिकनेस ऑफ द शाफ्ट, थिकनेस ऑफ द लिव्हर. सॉरी, जी विड्थ राहणार आहे, विड्थ ऑफ द शाफ्ट, विड्थ ऑफ द शाफ्टच म्हणतोय मी, सॉरी, विड्थ ऑफ द लिव्हर. परत शाफ्टच येते नंतर. So B is nothing but width of the lever can be considered as 4 times of the thickness of the lever, or B can be considered as 5 times of the thickness of the lever. Width जी राहते lever ची ती 4 to 5 times consider केली जाते as the thickness of the lever. ठीक आहे. ही पूर्ण डिझाइन प्रोसिजर झाली तुमची हँड लिव्हर साठी. आता सेम आपण बघणार आहे फूट लिव्हर साठी काय राहील ते बघूया. बघा आता हा तुमचा नेक्स्ट टाइपचा लिव्हर आहे, दॅट इज फूट लिव्हर. फूट लिव्हर आणि हँड लिव्हर फरक काहीच नाही आहे. डिझाइन प्रोसिजर पण एक्झॅक्टली सेम आहे. फक्त हँड लिव्हर मध्ये तुम्हाला एक लिव्हर दिलं होतं ज्याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय करायचे. या ठिकाणी त्या लिव्हरला, हँड लिव्हरला रिप्लेस करण्यासाठी एक फूट पेडल दिलेलं आहे, ज्या फूट पेडलवर आपण काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. तर तुमच्या 4 व्हीलरचा एक्सेलरेटर वगैरे हे सगळे फूट लिव्हरचेच एक्झाम्पल आहे. 4 व्हीलरमध्ये आपण एक्सेलरेटर, ब्रेक, क्लचवर पाय देतो, तर ते सगळे काय आहेत, फूट लिव्हर आहे. त्याच्यावर फूट पेडल राहतं ना, त्या पेडलवरच आपल्याला पाय द्यावा लागतो. सो ते कसलं एक्झाम्पल आहे, फूट लिव्हरचं एक्झाम्पल आहे. सो या ठिकाणी डिझाइन प्रोसिजर एक्झॅक्टली सेम, नॉमनक्लेचर, नावं वगैरे सगळं सेम. फक्त चेंज काय झालेलं आहे, एक प्लेटच्या ऐवजी जो हँडल होता, सॉरी तुमचा लिव्हर हँडल होतं, ते लिव्हर हँडलच्या ऐवजी फूट प्लेट इन्सर्ट केलेली आहे. बघा इवन B/2, B थिकनेस वगैरे ते सगळं सेम आहे, काहीच फरक पडलेला नाहीये. तर त्यामुळे फूट पेडल तुम्हाला फूट लिव्हरचं न्यूमरिकल विचारलं गेलं काय आणि हँड लिव्हरचं न्यूमरिकल विचारलं गेलं काय, तुमच्यासाठी सेमच राहील. डिझाइन प्रोसिजर एक्झॅक्टली सेम आहे. सो दोघांसाठी काही वेगवेगळं लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तर आता आपण याचं एक न्यूमरिकल बघूया जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येऊन जाईल कसं सॉल्व्ह करायचं आहे, काय करायचं आहे ते. बघा न्यूमरिकल घेऊया आपण एक. गिवन व्हॅल्यूज घेऊ पाहिजे जे काही दिलेलं आहे त्या. क्वेश्चन काय दिला बघा, फूट लिव्हरसाठी आहे, फूट लिव्हरच्या ऐवजी हँड लिव्हर पण यूज केलं तर काही वेगळं फरक पडणार नाहीये. बघा फूट लिव्हर इज 1 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द शाफ्ट. सो सेंटर ऑफ शाफ्ट आणि लिव्हर या फूट लिव्हर यांच्यामधलं अंतर किती सांगितलंय, 1 मीटर. जे लेंथ आपण कशाने दाखवतो त्याला 1, ते डिस्टन्स जे आहे ते आपण कशाने दाखवतो, L ने. लेंथ 1 मीटर आहे आणि आपण सगळं mm मध्ये ठेवतो म्हटल्यावर 1 मीटरला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल 1000 mm. पुढे काय सांगितलंय बघा, ऍट द सेंटर ऑफ द शाफ्ट टू द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ 800 न्यूटन लोड. सो लोड किती अप्लाय करायचा आहे, 800 न्यूटनचा. व्हॅल्यू विचारले काय, डायमीटर ऑफ शाफ्ट, डायमीटर ऑफ की, हे तर सगळं आपण डिझाइन मध्ये फाइंड आउट करूनच घेऊ. या ज्या कंडिशन आहेत त्या पुढे माहिती पडतीलच तुम्हाला. अलोएबल टेन्साइल स्ट्रेसेस, टेन्साइल स्ट्रेस सिग्मा टी ची व्हॅल्यू दिली आहे. टेन्साइल स्ट्रेस ची व्हॅल्यू किती सांगितली, दॅट इज 73 मेगापास्कल. कन्वर्ट करायची गरज नाही. आणि अलोएबल शियर स्ट्रेस म्हणजे टाऊ ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला, दॅट टॉर्क इज इक्वल टू किती सांगितलंय, 70 मेगापास्कल. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. नाव टॉर्क दिलाय, सिग्मा टी दिलाय, पी दिलाय, एल दिलाय. तर आपण फाइंड आउट करणार आहेत. सगळ्यात पहिले आपली डिझाइन प्रोसिजर फॉलो करूया. डायमीटर ऑफ शाफ्ट फाइंड आउट करण्यासाठी पहिले काय विचारलं आपल्याला, डायमीटर ऑफ शाफ्ट. डायमीटर ऑफ शाफ्ट फाइंड आउट करण्यासाठी आठवा आताच डिझाइन प्रोसिजर शिकलो आपण. काय अप्लाय करायचो आपण, की त्या शाफ्टला आपण कन्सिडर करायचो अंडर द प्युअर टॉर्शन. तर प्युअर टॉर्शन साठी काय होती कंडिशन, सो पाहिजे तुम्ही असं लिहू शकता की दॅट diameter of the shaft can be find out by considering the shaft into the pure torsion. पण एवढं मोठं काही क्वेश्चन मध्ये लिहायची गरज नाहीये. सो सिम्पली आपण कसला फॉर्म्युला फाइंड अप्लाय करतो, ट्विस्टिंग मुवमेंटचा. सो द ट्विस्टिंग मुवमेंट T इज इक्वल टू काय राहतं, P इंटू L. किंवा दुसरा जो फॉर्म्युला लिहिलाय आपण तो कोणता होता, π/16 टाउ इंटू डी चा क्यूब. दोघांना इक्वेट करायचं होतं असं पण आपल्याला, ठीक आहे. π/16 टाउ इंटू डी क्यूब. बघा व्हॅल्यूज पुट करूया.
टी ची व्हॅल्यू आपल्याला पी इंटू एल वरून भेटली असती आणि ती आपण याच्यात टाकली असती. मी दोघांना एकंदरीत करून दिलं फॉर्म्युल्यांना. ठीक आहे, किंवा जर तुम्हाला लिहूनच द्यायचं तर असं लिहून देतो बघा. टी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे पी इंटू एल राहतं आणि ट्विस्टिंग मुवमेंटचा अजून एक फॉर्म्युला आपण लिहिला आहे π/16 टाउ डी क्यू. सो फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट इट ॲज अ पी इंटू एल इक्वल टू π/16 टाउ इंटू डी क्यू. सो पी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती सांगितली होती, लोड इज इक्वल टू 800 न्यूटन, लेंथ असणारे 1000, π/16 टाउ. शियर स्ट्रेसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, दॅट इज 70 है ना. सो हियर 70 इंटू डी क्यूब, 16 इकडे येताना मल्टिप्लाय. सो डी क्यूब इज इक्वल टू 800 इंटू 1000 इंटू 16 डिवाइड बाय पाय इंटू 70. सो फ्रॉम हियर you can find the value of diameter which is in mm. ठीक आहे, आणि आन्सर आलं पाहिजे तुमचं 38.8. आन्सर किती येते, 38.8 mm. आपल्याला माहिती आहे आपण व्हॅल्यू कधी पण वाढवतोच, अप्रॉक्सिमेटली 40 mm. ठीक आहे, आणि जसंही तुम्हाला डायमीटर ऑफ शाफ्ट माहित पडलं तर यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डायमीटर ऑफ बॉस. डायमीटर ऑफ बॉस D2, डायमीटर ऑफ बॉस D2 किती लिहिलं होतं, 1.6 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ द शाफ्ट. सो D2 इज इक्वल टू काय म्हणेल, 1.6 टाइम्स ऑफ 40. सो 1.6 इंटू 40, 64, तर किती होतात, 64 mm. हे पण भेटून गेलं आपल्याला. ठीक आहे, चलो डायमीटर ऑफ शाफ्ट, डायमीटर ऑफ बॉस नंतर आता पुढे काय फाइंड आउट करणार आहे आपण, थिकनेस ऑफ बॉस D2, लेंथ ऑफ बॉस L2. या व्हॅल्यूज पण आपल्याला माहिती होत्या. सो इथं रफ करून टाकूया. या कंडिशन आपल्याला पुढे युटिलाइज करायचे आहेत. हे डायमीटर ऑफ की तर नाही, पण हे थर्ड पासून आपल्याला पुढे यूज करायचं आहे. सो मी पहिले 2-3-4 लाईनच रफ करतो इथे. ज्यावेळेस या कंडिशन यूज करायचे असेल त्यावेळेस तर तुम्हाला कळल्या पाहिजे कशा यूज केल्या गेल्या. ओके, सो D2 नंतर नेक्स्ट काय फाइंड आउट करणार आपण, थिकनेस ऑफ बॉस. T2 which is equal to the 0.3 times of the diameter of the shaft. So T2 is equal to 0.3 into 40 4 3 12, हे किती 12 mm. त्यानंतर लेंथ ऑफ बॉस L2 काय सांगितलं होतं, लेंथ ऑफ बॉस कॅन बी टेकन ॲज D2 1.25 टाइम्स ऑफ D. सो D2 1.25 टाइम्स ऑफ D आहे, तर आपण काय घेणार, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं आपण काय मॅक्सिमम व्हॅल्यू देतो, that will be 1.25 times of D. So L2 is equal to 1.25 into diameter of the boss. किती आहे, that is 40. So 40 आणि 0.4 याचा अर्थ 50 येईल ते. तर आन्सर येणार आहे तुमचा 50 mm. सो इथून तुम्हाला लेंथ ऑफ बॉस, थिकनेस ऑफ बॉस, डायमीटर ऑफ बॉस या तिन्ही व्हॅल्यूज माहित पडलेल्या आहे. याच्यानंतर आपण काय करणार होतो, आपल्याला कंडिशन फाइंड आउट करायची. आता बघा ती व्हॅल्यू पहिले एकदा रफ करून घेतो. याच्यानंतर जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार होतो ती कोणती आहे, दॅट इज डायमीटर ऑफ द शाफ्ट विच इज प्लेस्ड ऑन द सेंटर ऑफ बेरिंग. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपण पाहिलं होतं की कंबाईन मुवमेंट राहतं, इक्विव्हॅलेंट मुवमेंट येतं ट्विस्टिंग प्लस बेंडिंगचं. सो हिअर नेक्स्ट diameter of shaft placed on center of bearing. कशाने दाखवलं आपण त्याला, D1 ने. सो ट्विस्टिंग मुवमेंट होतं, दॅट इज M इंटू L. ठीक आहे, सॉरी ट्विस्टिंग मुवमेंट काय होतं, M इज इक्वल टू P इंटू L. आणि आपलं बेंडिंग मुवमेंट आणि ट्विस्टिंग मुवमेंटची व्हॅल्यू होती P इंटू L. आणि त्याला आपण कंबाईन केलं होतं अजून इक्विव्हॅलेंट ट्विस्टिंग मुवमेंट इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण, P इंटू अंडर रूट ऑफ L² प्लस L². आणि अजून एक ट्विस्टिंग मुवमेंटचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, π/16 टाउ इंटू D1चा क्यूब. दोघांना इक्विव्हॅलेंट केलं तर P इंटू अंडर रूट ऑफ L² प्लस L² इज इक्वल टू π/16 टाउ इंटू D1चा क्यूब. तुम्हाला जर इतका सगळं नसेल लिहायचं, तुम्हाला जर डायरेक्ट हा फॉर्म्युला पार्ट असेल तर व्हेरी गुड, नसेल पार्ट तर तुम्ही हे लिहू शकता. सो आता काय करणार, जस्ट पुट डाउन द व्हॅल्यूज. P लोड किती सांगितलं आपल्याला, लोडची व्हॅल्यू 800. ठीक आहे, नाउ मल्टीप्लाय बाय अंडर रूट ऑफ स्मॉल l. स्मॉल l तर आपल्याला माहित नाहीये,
है ना. स्मॉल एल ची व्हॅल्यू किती घ्यायची राहते आपल्याला, आपण ते पण लिहिलं होतं की स्मॉल एल कॅन बी रिटन ॲज 2 टाइम्स ऑफ द L2. हे लिहिलं होतं ना आपण, स्मॉल एल कॅन बी रिटन ॲज 2 टाइम्स ऑफ द L2. सो इथे लिहून टाकू, याच्या ऐवजी लिहितो डायरेक्ट 2 टाइम्स ऑफ L2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस L स्क्वेअर पाय बाय 16. टॉर्कची व्हॅल्यू किती आहे 70 आहे ना, मल्टिप्लाय बाय D1 चा क्यूब. D1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि टॉर्कची व्हॅल्यू जी ती आपल्याला किती दिलेली होती, दॅट इज 70. नाउ 2L2, L2 ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केली आहे. L2 किती होतं 50. पाहिजे तर मी इथं मेन्शन करू शकतो तसं, L इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ L2 दॅट इज 2 into 50 विच इज इक्वल टू 100 mm. चला ठीक आहे, याच्यातच काढून इथे मोबाईल करून टाकू. इथं 2 into L2 लिहायची गरज नाही, एक स्टेप वाढणार नाही आपली तेवढीच. सो इथं काय लिहू शकतो आपण डायरेक्टली 100 स्क्वेअर प्लस कॅपिटल L ची व्हॅल्यू, लेंथ ऑफ द L काय डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द शाफ्ट आणि द पॉइंट ॲट विच फोर्स इज अप्लाइड. सो ते दिलं होतं 1000. सो हियर 1000 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे लिहायला विसरू नका बरं इथलं 2 into L2 चा. सो हियर 800 into 100 स्क्वेअर म्हणजे 10⁴, 1000 स्क्वेअर म्हणजे 10⁶, पाय बाय 16 into 70 मल्टिप्लाय बाय D1 क्यूब. इथून भेटून जाईल तुम्हाला D1 ची व्हॅल्यू. 16 इकडे आणून मल्टिप्लाय करा, 70 आणि पाय इकडे आणून डिवाइड करा, क्यूब रूट करा. क्यूब रूट कसं करतात तुम्हाला सांगितलंय, पॉवरला 1/3 टाकायचं. आन्सर येणार आहे अगेन 38.8 येत आहे. सो दॅट इज अगेन अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 38.8 mm. त्याला आपण अप्रॉक्सिमेट करून 40 mm कन्सिडर. सो डायमीटर ऑफ द शाफ्ट पण आपला 40 भेटला होता आणि डायमीटर ऑफ द जो शाफ्ट आहे विच इज प्लेस ऑन द सेंटर ऑफ बेरिंग तो पण किती भेटलेला आहे आपल्याला 40 mm भेटलेला आहे. बघा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आता डायमेन्शन ऑफ की. आणि डायमेन्शन ऑफ की फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की त्या चार्टवरून आपल्याला व्हॅल्यूज काढायचे आहेत. तर चार्ट मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये व्हॅल्यू फॉर द डायमीटर ऑफ द शाफ्ट 40 mm डायमीटर जर असेल, 40 एक्झॅक्टली व्हॅल्यू नाही आहे तर आपण 38 ची व्हॅल्यू घेतलेली आहे. सो 38 mm साठी जर 38 mm डायमीटर ऑफ शाफ्ट राहिला तर विड्थ ऑफ द की किती राहील 12 mm राहील आणि थिकनेस ऑफ द की किती असणार आहे 8 mm. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लेंथ ऑफ द की. दी लेंथ ऑफ की ज्याला आपण कशाने डिनोट करतो L1 ने. सो लेंथ ऑफ की फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कन्सिडर करावं लागेल दॅट इज शेअरिंग ऑफ की. ठीक आहे, द लेंथ ऑफ की कॅन बी ऑब्टेन while considering शेअरिंग ऑफ की. आता कीचं जर आपण शेअरिंग कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती की त्या ठिकाणी बेसिकली ऍक्ट तो ट्विस्टिंग मुवमेंट होतोय, शाफ्टला कनेक्टेड आहे ना की, आणि शाफ्ट कसा होता प्युअरली ट्विस्टिंग मुवमेंट मध्ये होता. सो ट्विस्टिंग मुवमेंट साठी फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, ट्विस्टिंग मुवमेंट टी विच इज इक्वल टू काय होतं P into L. आणि या ट्विस्टिंग मुवमेंट मुळेच त्या कीवर काय अप्लाय होणार आहे, शेअरिंग फोर्स अप्लाय होणार आहे. मग तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल की आता जो शेअर मुवमेंट ऍक्ट होणार आहे असं म्हणून घ्या तुम्ही, शेअर मुवमेंट जो ऍक्ट होतोय त्या कीवर त्याचा फॉर्म्युला राहील लेंथ ऑफ द की इंटू विड्थ ऑफ द की इंटू शेअर स्ट्रेस मल्टिप्लाय बाय हाफ ऑफ द डायमीटर. लेंथ ऑफ द की इंटू विड्थ ऑफ द की इंटू शेअर स्ट्रेस इंटू D/2. D/2 D काय होतं डायमीटर ऑफ द शाफ्टचा हाफ पोर्शन. सो हिअर व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला L1 ची व्हॅल्यू भेटू शकते. P ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. P ची व्हॅल्यू किती आहे 800 आणि लेंथ ऑफ द शाफ्ट किती होतं 1000, त्याला 10⁻³ लिहून घेऊ. L1 विड्थ ऑफ द की आपण 12 काढली आहे, शेअर स्ट्रेसची व्हॅल्यू 70, डायमीटर ऑफ द शाफ्ट किती होतं आपल्याकडे 40. सो हिअर इट इज 40 डिवाइड बाय 2 अँड फ्रॉम हिअर you can find the value of the length of the key, जी की आली पाहिजे तुमचे समजा किती 47.6 mm. 47.6 mm त्याला तुम्ही अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 50 mm कन्सिडर करू शकता. ठीक आहे, तर हे झालं तुमचं डायमेन्शन ऑफ की बद्दल. आता पुढे बघा, हे झालं आपलं सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन जो विचारला होता तो त्याच्यासाठीच ठेवला होता.
डायमेन्शन ऑफ आपल्याला एक रेक्टँग्युलर आर्म काढायचा आहे ऑफ द फूट लिव्हर, एक फूट लिव्हर ज्याची रेक्टँग्युलर साइज आहे किंवा रेक्टँग्युलर शेप आहे, at 60 mm from the center of the shaft, assuming the width of the arm as a 3 times that of the thickness. बघा कंडिशन बघा इथं डायमेन्शन काढायचं आहे रेक्टँग्युलर आर्मचं फूट लिव्हर which is 60 mm from the center of shaft सांगितलंय की जो फूट लिव्हर आहे तो 60 mm दूर आहे. ऍक्च्युली आपलं फूट लिव्हर आणि सेंटर ऑफ शाफ्टचं डिस्टन्स जे आहे ते किती सांगितलंय 1000 mm, पण आता या ठिकाणी त्यांनी सांगून दिलं की ते फूट लिव्हरचं लेंथ जी येणार आहे ती किती येणार आहे 60 mm. ठीक आहे, किंवा बेंडिंग मुवमेंट जो क्रिएट होणार आहे तो 60 mm वर क्रिएट होणार आहे सेंटर ऑफ शाफ्ट पासून, तर ते 60 mm आपल्याला कमी करावे लागतील. एक कंडिशन ही आहे, काय सांगितलं की सेंटर ऑफ शाफ्टच्या 60 mm पहिले त्या ठिकाणी बेंडिंग मुवमेंट क्रिएट होणार आहे, तर 1000 - 60 करावं लागेल. आणि त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा, विड्थ ऑफ द आर्म इज 3 टाइम्स दॅट ऑफ द थिकनेस. लास्ट पॉइंट मध्ये आपण लिहिलं होतं की विड्थ ऑफ द आर्म इज टेकन एज 4 टाइम्स और 5 टाइम्स ऑफ द थिकनेस ऑफ द शाफ्ट. पण या ठिकाणी सॉरी थिकनेस ऑफ द लिव्हर, पण या ठिकाणी डायरेक्टली मेन्शन आहे की किती टाइम्स घ्यायचं आहे तुम्हाला 3 टाइम्स घ्यायचं आहे. आणि पुढे हे तर आपल्याला माहितीच आहे पुढेची व्हॅल्यू काय दिलेली आहे. सो इथून आपण फाइंड आउट करणार आहे आपण आपलं पहिले डायमेन्शन ऑफ दॅट फूट लिव्हर, ज्यावर कंडिशन्स दिलेल्या आहेत आपल्याला 2, त्यासाठी आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो डायमेन्शन ऑफ फूट लिव्हर, आणि त्या फूट लिव्हरचा शेप कसा आहे रेक्टँग्युलर आहे. सो डायमेन्शन ऑफ शेप कसा होता त्याचा रेक्टँग्युलर. आर्म दिलं होतं ना वाटतं, 1 मिनिट चेक करतो. हा, डायमेन्शन ऑफ रेक्टँग्युलर आर्म जो किती आहे 60 mm वर आहे फ्रॉम सेंटर ऑफ शाफ्ट. सेंटर ऑफ शाफ्ट पासून जर तो 60 mm वर आहे तर त्यावेळेस बेंडिंग मुवमेंट जी येणार आहे ती किती येणार आहे, बेंडिंग मुवमेंट जी येईल m ची व्हॅल्यू काय घेत होतो आपण p × l घेत होतो ना. सो बेंडिंग मुवमेंट, इथं बेंडिंग मुवमेंटची कंडिशन चेंज होऊन जाईल. बेंडिंग मुवमेंट किती डिस्टन्स वर घ्यावं लागेल ऍट 60 mm, कुठून फ्रॉम सेंटर ऑफ शाफ्ट. सो हिअर 60 mm जर असेल सेंटर ऑफ शाफ्ट पासून तर m इज इक्वल टू काय होऊन जाईल p × 1000 - 60, कारण डिस्टन्स तर किती होतं 1000 होतं आणि ते बेंडिंग मुवमेंट जे ते 60 mm पहिले होत आहे. सो हिअर m इज इक्वल टू काय होऊन जाईल, p ची व्हॅल्यू होती 800 आणि ही व्हॅल्यू आहे 940. सो जी काय व्हॅल्यू येईल ती इकडे आपल्याला भेटणार आहे. नाव आपण काय करायचो, बेंडिंग मुवमेंट काढायचो आणि एक अजून सेक्शन मॉड्युलस पण काढायचो ना. सो सेक्शन मॉड्युलस याची व्हॅल्यू बघतो मी आता काय आहे ते. सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला काय होता, दॅट z इज इक्वल टू 1/6 × टाऊ × dq. डायमीटर कोणता होता या ठिकाणी, सॉरी डायमीटर नाही 1/6 × ते याचा फॉर्म्युला लिहून टाकला मी टॉर्शनचा 1/6 × t × dq हा फॉर्म्युला होता. सेक्शन मॉड्युलसचा 1/6 t × थिकनेस × विड्थचा क्यूब. सो आपल्याकडे काय व्हॅल्यू आहे, इट इज 1/6 × t. b ची व्हॅल्यू माहित नाहीये, पण क्वेश्चन मध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे की d कॅन बी रिटन एज 3 टाइम्स ऑफ द थिकनेस, त्यांनी सांगितलंय. सो इथं काय लिहून गेली 3t³. तुम्ही हे असं देअरफॉर वाला साइन लिहून बाजूला लिहून गेलं की b इज इक्वल टू काय सांगितलंय 3 टाइम्स ऑफ t. क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे ना की विड्थ ऑफ द लिव्हर कॅन बी टेकन एज 3 टाइम्स ऑफ द थिकनेस. ठीक, सो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर z इज इक्वल टू काय भेटून जाईल 1/6 × t × 3 चा क्यूब किती येतो 27 × t³. सो 27/6 × t⁻⁴ काय होऊन जाईल ते 4. ठीक आहे, सो इथून आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. एक मिनिट मी चेक करून घेतो पहिले याचा आन्सर काय आहे. त्या m ची व्हॅल्यू आली पाहिजे 752 × 10⁻³ 752 × 10⁻³ p × गेलो ते मोमेंट आहे. सो मोमेंट येतं न्यूटन mm. ठीक आहे, हे युनिट येईल त्याचा न्यूटन mm. अच्छा, आणि एक मिनिट एक गडबड होऊन गेली की इथं माझ्याकडून फॉर्म्युला लिहिण्यात चूक झाली. b चा काय स्क्वेअर आहे, क्यूब नाही आहे ना. आता पाहिले मी पण ते पाठ नाही झाले अजून माझे. सो t × b ची व्हॅल्यू हिअर इट इज 9t²
सो इथं काय म्हणजे 9/6 आणि टीचा क्यूब. 9/6 ला तुम्ही पाहिजे तर 3/2 पण लिहू शकता, काही हरकत नाही. सो झेडची व्हॅल्यू माहीत पडून गेली, एमची व्हॅल्यू माहीत पडली. आता आपल्याला माहिती आहे की जो बेंडिंग स्ट्रेस राहतो त्याला आपण लिहू शकतो M/Z. हिअर आता बेंडिंग स्ट्रेस तर तुम्हाला तसा काही दिलेला नाही आहे, तर इथं जे काही स्ट्रेस जे काही बेंडिंग होत आहे दॅट इज बिकॉज ऑफ द टेन्साईल बेंडिंग स्ट्रेस. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला याच्यामध्येच ज्यावेळेस आपण डिझाईन शिकत होतो त्याच वेळेस म्हटलं मी बेंडिंग स्ट्रेस नाही आहे, तर तुम्ही टेन्साईल बेंडिंग स्ट्रेस घेऊ शकता. सो टेन्साईल बेंडिंग stress that sigma t can be written as M/Z. M ची व्हॅल्यू आली तुमची 752 × 10⁻³ Z ची व्हॅल्यू आली आहे 9/6 × t चा क्यूब. सिग्मा t ची व्हॅल्यू आपल्याला टेन्साईल स्ट्रेस त्यांनी क्वेश्चन मध्ये गिवन दिला होता 73. सो 9/6 ला तुम्ही 3/2 लिहू शकता, ते वरती चाललं जाईल. 752 × 10⁻³ त्याला 6 असतो, 6/9t³. सो 9t³ इज इक्वल टू 752 × 6 × 10⁻³ 9 मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे खाली पाठवला तर डिवाइड होऊन जाईल. 73 पण डिवाइड होऊन जाईल. फ्रॉम हिअर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ t आणि त्याचा आन्सर आला पाहिजे तुमचं 19 mm. 19 mm. त्याला अप्रॉक्सिमेटली आपण कन्सिडर करून घेऊ 20 mm. सो हे भेटून गेलं तुम्हाला थिकनेस ऑफ द आर्म. याच्यावरून तुम्ही बी ची व्हॅल्यू पण काढू शकता. विड्थ ऑफ द आर्म, विड्थ इज इक्वल टू किती सांगितलं होतं 3 टाइम्स ऑफ द थिकनेस. सो 3 × 20 विच इज इक्वल टू काय होऊन जाईल तुमचं 60 mm. थिकनेस ऑफ द आर्म किती होऊन जाईल 60 mm. ठीक आहे. आणि विड्थ ऑफ द आर्म पण घेऊ शकता तुम्ही, कोणती ही आठवत आहे ते जवळवाली विड्थ ऑफ द आर्म ॲट द एंड ऑफ द लिव्हर. सो B1 ने डिनोट केलं होतं आपण त्याला. B1 कॅन बी रिटन एज B/2. इट इज 60/2 इक्वल टू 30 mm. या पद्धतीने ही पूर्ण डिझाईन. ठीक आहे. जर तुम्हाला लक्षात नसेल B1 काय तर विड्थ ऑफ द आर्म जे क्लोज टू द लिव्हर एंड होतं ना, नाही क्लोज टू द काय म्हणतात त्याला बॉस, क्लोज टू द बॉस जे होतं त्याला आपण B/2 कन्सिडर केलं होतं. सो हिअर B1 इज इक्वल टू B/2 लिहू शकतो आपण. दॅट इज 60/2 mm इज इक्वल टू 30 mm. हा पूर्ण क्वेश्चन झाला तुमचा डिझाईन प्रोसिजर फॉर द फूट लिव्हरचा किंवा हँड लिव्हरचा पण सेमच राहील. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. सी इन द नेक्स्ट लेक्चर.